मित्रांनो, मला त्या सर्व महिलांना आणि त्या सर्व मुलींच्या पालकांना एक आवाहन करायचं आहे, की बाबा जर तुमच्याकडे पैसे असतील, बऱ्यापैकी तुम्ही श्रीमंत असाल, आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल आणि जर तुमच्या घरात मुलगी असेल आणि त्या मुलीच्या सुरक्षेबद्दल तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यायचे असतील, तर तुम्ही आपला देश सोडून जावा. माझं स्पष्ट म्हणणं आहे, की तुम्ही आपला देश सोडून जावा. कारण मुलींसाठी सध्याच्या घडीला आपला देश सुरक्षित नाहीच, असंच मला वाटायला लागलेलं आहे. नरसापूरची घटना ताजीच आहे. बदलापूरला जास्त दिवस झालेले नाही आहेत आणि सुप्रीम कोर्टाने कुलदीप सेंगरसारख्या बलात्काऱ्याला सोडलेलं आहे जामिनावर. आणि त्यामध्येच अजून एक घटना समोर येते, ती म्हणजे 13 वर्षाच्या मुलीवर झालेले बलात्कार, सामूहिक बलात्कार. म्हणजे ती घटना वाचून माझ्या अंगावर असा काटा येतोय. कारण 13 वर्षाची मुलगी, आता घटना पूर्ण जेव्हा सांगेन तेव्हा तुम्हाला कळेल की त्या 13 वर्षाच्या मुलीने रात्री, म्हणजे रात्र पण नाही, सायंकाळी 7 वाजताच्या वेळेला एका रिक्षा चालकाला मदत मागितली, की बाबा मला मदत कर, मला भीती वाटते. आणि त्या 13 वर्षाच्या मुलीला त्या रिक्षा चालकाने एका अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तो इथपर्यंतच थांबला नाही, तर त्या नराधामानं त्या 13 वर्षाच्या मुलीला एका हॉटेल मालकाला विकलं आणि त्या हॉटेल मालकाने त्याच्या कामगारांसोबत तिच्यावर अत्याचार केला. आणि त्याच्यानंतरनं त्या हॉटेल मालकाने सुद्धा तिला इथपर्यंत सोडलं नाही. तो सुद्धा नराधामच. त्याच्यासारखा नराधाम कुणीच नसेल. त्या नराधामानं, त्या हॉटेल मालकानं त्या 13 वर्षाच्या मुलीला एका सेक्स डॉलप्रमाणे हॉटेलमध्ये ठेवलं आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या सर्व कस्टमर्सना त्याचा उपभोग घेण्यासाठी ठेवला तिला. आणि ज्या वेळेला त्या बिचाऱ्या पोरीनं त्या हॉटेल मालकाला सांगितलं, की बाबा मला वेदना होत आहेत, मला त्रास होतोय, तर त्यावेळेला त्या नराधामानं तिला दारू पाजलं. हा आपला देश देवी पूजक आहे म्हणे. देवीला आपण पूजतोय आणि देवीसारखं मुलींकडे बघतोय म्हणे. कोणत्या नजरेनं बघतोय आणि का घटना घडतात? आणि आता ह्याच्यामध्ये सुद्धा लोक हिंदू मुस्लिम काढण्याचा प्रयत्न करतील. ती मुलगी सुद्धा हिंदू होती. घटना करणारे किंवा अत्याचार करणारे ते नराधम, जे 30 नराधम होते, ते 30ही नराधम हिंदूच आहेत. मग तुम्ही हिंदू म्हणून त्या छोट्याशा मुलीबद्दल काही आवाज उठवणार नाहीत? आणि माझा कायम प्रश्न असेल, हे जे RSS, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलवाले जे आहेत, हे धर्म बघून जोपर्यंत पुढे येतील तोपर्यंत आपला देश कधीच पुढे जाऊ शकणार नाही. आणि ह्या नालायक माणसांमुळेच, जे धर्मद्वेष्टी आहेत, त्यांच्यामुळेच ह्या घटना अजून सुद्धा बळावल्या जात आहेत. कारण तिथे बळ मिळतंय की बाबा हिंदूंनी केलंय ना, आम्ही तिथं काय बोलणार नाही. ही अशी भूमिका RSS आणि भाजपवाल्या कार्यकर्त्यांची. त्यामुळे आत्ताच म्हणतोय, जर तुमच्याकडे पैसा असेल, तुमच्या घरातील मुलगी जर सुरक्षित राहावी असं वाटत असेल, तर आपला देश सोडून जा. आपल्या देशामध्ये महिलांची सुरक्षा सध्या जाती आणि धर्मावरून ठरवली जाते.